नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 12.1 पहिला प्रश्न. 28 मजूर एक काम 6 दिवसात पूर्ण करतात, तर किती मजूर अशीच 2 कामे 3 दिवसात पूर्ण करतील? पण आपल्याला माहिती आहे मजूर आणि दिवस यामध्ये काय असते? व्यस्त चलन असते, बरोबर आहे. मजूर आणि दिवस यामध्ये व्यस्त चलन असते. मजूर आणि दिवस आपण यापूर्वीच्या एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. मजूर 28 आहेत तर दिवस 6 दिवस लागत आहेत, बरोबर आहे. तर किती मजूर म्हणजे मजूर काढायचे आहेत आपल्याला, अशीच 2 कामे 3 दिवसात पूर्ण करतील. 3 दिवसात पूर्ण करतील. व्यस्त चलन असल्यामुळे आपण काय करतो, हा गुणाकार आणि हा गुणाकार इक्वल दाखवतो, बरोबर आहे. म्हणजे 28 गुणिले 6 हे इक्वल आहेत x गुणिले 3. यावरून एक्सची किंमत काय होईल? 28 गुणिले 6 हे 3 इकडे भागाकारामध्ये येतील इक्वल टू x. देअरफोर 3 एक 3, 3 दोन्ही 6, 28 गुणिले 2 56 होतील, बरोबर आहे. x x म्हणजे काय आहे? मजूर आहेत. म्हणजे आपल्याला 56 मजूर लागतील, परंतु 2 कामे करायची आहेत. एक काम नाही आहे, 2 काम आहे. अशीच 2 कामे करण्यासाठी म्हणजे एक काम करण्यासाठी 56 मजूर लागत आहेत. 2 कामे करण्यासाठी डबल माणसे लागतील, बरोबर आहे. म्हणजे 56 दोन्ही 112. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. 112 मजूर लागतील 2 कामे करण्यासाठी. याप्रमाणे तुम्हाला सॉल्व करता येईल. व्यस्त चलनाचं उदाहरण आहे हे, बरोबर आहे. व्यस्त चलन असेल तर आपण गुणाकार घेतो आणि समचलन असेल तर आपण भागाकार घेतो. 2 कामे असल्यामुळे आपण पुन्हा आलेल्या मजुरांना 2 ने गुणाकार केलेला आहे. याप्रमाणे सॉल्व करता येईल. याची दुसरी एक पद्धत आहे, ती पण समजून घेऊ. उत्तर आपला 112 येत आहे, बरोबर आहे. दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करू. दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करण्यासाठी हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. MDH भागिले W. MDH आपल्याला मसाले माहिती आहेत. MDH फक्त Wने भाग द्यायचा आहे. हे पहिलं काम आहे त्यामुळे येथे 1 लिहिणार आपण. दुसऱ्या कामासाठी येथे 2 लिहिणार आपण. M2 D2 H2. M म्हणजे काय? M म्हणजे मजूर घेणार आपण. M म्हणजे मजूर घेणार, माणसे घेणार, बरोबर आहे. M म्हणजे मजूर, माणसे, लेबर, वुमन, मेन याप्रमाणे. D म्हणजे काय? डेज. D म्हणजे दिवस किंवा डेज, बरोबर आहे. S म्हणजे तास, किती तास. W म्हणजे काम. Wसाठी आपण काम घेणार किंवा येथे रुपये पण असतात काम किंवा रुपये पण असू शकतात याप्रमाणे. M म्हणजे येथे किती आहेत? 28 मजूर आहेत, बरोबर आहे. D म्हणजे दिवस किती आहेत? 6 आहेत. येथे H म्हणजे तास दिलेले नाहीत, घ्यायची गरज नाही. वर्क एक काम आहे, बरोबर आहे, 1 ने भाग देणार. M2 येथे आता M2 म्हणजे मजूर, ही व्हॅल्यू काढायची आपल्याला, बरोबर आहे. D2 दिवस किती आहेत? 3 दिवस गुणिले 3, तास दिलेले नाहीत, घ्यायची गरज नाही. वर्क किती आहे? 2 कामे आहेत, येथे 2 ने भाग देणार आपण याप्रमाणे. म्हणजे M2 आपल्याला काय आहे? येथे वर्कर मिळणार आहेत, मजूर मिळणार आहेत. 28 गुणिले 6 हे 2 इकडे गुणाकारामध्ये येतील कारण इकडे भागाकारामध्ये आहेत, बरोबर आहे. हे 3 गुणाकारामध्ये आहेत, इकडे भागाकारामध्ये येतील इक्वल टू M2. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 2 गुणिले 2 गुणिले 28, 28 दोन्ही 56, दोन्ही 112. म्हणजे आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे M2ची व्हॅल्यू 112, बरोबर आहे. याप्रमाणे काढता येईल. सूत्र खूप महत्त्वाचं आहे, याने बरेच उदाहरणे आपल्याला सॉल्व करता येतील. 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च जर 5,000 रुपये असेल, या टाईपचं उदाहरण आपण एक पाहिलेलं आहे. ते पण आपल्याला या पद्धतीने सॉल्व करता येते. येथे वर्क म्हणजे काम असेल किंवा रुपये पण असू शकतात. असंही सॉल्व करता येईल आपल्याला किंवा व्यस्त चलन असल्यामुळे तसंही सॉल्व करता येईल. फक्त 2 कामे असल्यामुळे आपण 2 ने गुणाकार करणार. व्यस्त चलनने जर आपण सॉल्व करत असेल तर असं सॉल्व केलं तर आपल्याला इथे 2 ने गुणाकार करायची गरज नाही कारण 2 येथे येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न. एक काम 10 दिवसात करतो, तेच काम 15 दिवसात करतो,
जर दोघांनी मिळून काम एकत्र केलं तर किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे. पहा, हा टाईप लक्षात ठेवा. 2 टाईपने आपल्याला सॉल्व करता येते. जर लवकर उत्तर काढायचं असेल तर काय करायचं आहे, एक काम 10 दिवसात करतो आणि तेच काम 15 दिवसात करतो. दोघांनी एकत्र जर काम केलं तर त्यांना किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे. एकट्याने जर काम केलं ने तर 10 दिवस लागतील. ने जर एकट्याने काम केलं तर 15 दिवस लागतील. परंतु दोघांनी एकत्र काम केलं तर दिवस किती लागतील ते आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, 10 गुणिले 15 या दोघांचा गुणाकार करायचा आणि छेदामध्ये या दोघांची बेरीज करायची. हे आपलं उत्तर येणार आहे. या दोघांचा गुणाकार आणि छेदामध्ये या दोघांची बेरीज, हे किती होतील, 15 गुणिले 10 150 भागिले 10 आणि 15 हे 25 होतील. बरोबर आहे. 150ला 25ने भाग देऊ, 25 सख 150. बरोबर आहे. उत्तर आपल्याला 6 मिळणार आहे. तेच काम आहे. बरोबर आहे. म्हणजे उत्तर किती मिळेल, 6. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. दोघांनी जर एकत्र काम केलं तर 6 दिवसात पूर्ण होईल. टाईप लक्षात ठेवा. हा दोघांचा गुणाकार भागिले दोघांची बेरीज, येणारं उत्तर आपलं दिवस असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. 18 कामगारांनी रोज 8 तास काम केले तर एक काम 21 दिवसात संपते. येथे 3 क्वांटिटी आहे, 18, 8 आणि 21. बरोबर आहे. येथे पण 6, 7 म्हणजे येथे पण तिसरी क्वांटिटी आपल्याला काढायची आहे. तर MDH हे सूत्र लक्षात ठेवा. MDH भागिले W इक्वल आहे MDH भागिले W. हे वर्क 1 आणि वर्क पहिलं काम, हे दुसरं काम. बरोबर आहे. आता इथे कंडिशन कशी आहे, इथे काय आहे, 18 कामगार आहेत म्हणजे ची व्हॅल्यू 18 आहे. दिवस किती आहेत, 8 तास काम करत आहेत, 21 दिवस आहेत. बरोबर आहे. दिवस आहेत 21. तास किती आहेत, 8 तास आहेत. वर्क जे काम आहे तेच, येथे एक काम आहे. बरोबर आहे. म्हणजे भागिले 1 आणि तेच काम करायचं आहे. म्हणजे इकडे पण W2ची व्हॅल्यू काय आहे, एकच आहे. ची व्हॅल्यू इथे 6 कामगार वाढवले. पहिले किती आहेत, 18 आहेत. आता 6 वाढवले आपण, म्हणजे 18 आणि 6 किती होतील, 24 होतील. बरोबर आहे. इथे 6 कामगार वाढवलेले आहेत. म्हणजे पूर्वीचे 18 यामध्ये 6 वाढवले आपण तर 24 होतील. बरोबर आहे. म्हणजे येथे ची व्हॅल्यू आपण 24 घेणार. म्हणजे मॅन, वुमन, वर्कर, लेबर याप्रमाणे. डी दिवस किती लागतील, 7 तास आहेत. दिवस काढायचे आपल्याला. बरोबर आहे. किती दिवस लागेल म्हणजे D2 ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. इथे D2 पाहिजे, M2, D2 आणि H2. बरोबर आहे. सेकंड कंडिशनसाठी 2 घेतलेला आहे आपण आणि फर्स्ट कंडिशनला 1 घेतलेला आहे. D2 ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. तास किती आहेत, 7 तास. बरोबर आहे. आणि भागिले तेच काम आहे. येथे काम कोणतं आहे, एक काम. तेच काम आहे, सेम वर्क आहे. बरोबर आहे. म्हणजे भागिले 1 लिहिण्याची गरज नाही. याप्रमाणे ही व्हॅल्यू काढायची आपल्याला D2ची. बरोबर आहे. हे इकडे गुणाकारामध्ये आहेत, या दोन्ही संख्या इकडे भागाकारामध्ये येतील. बरोबर आहे. म्हणजे 18 गुणिले 21 गुणिले 8 भागिले 24 होईल आणि पुन्हा भागिले हे 7 होतील इक्वल टू D2. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला दिवस मिळतील. 7 एक 7, 7 त्रिक 21. बरोबर आहे. 8 एक 8, 8 त्रिक 24. आता हे 3 आणि हे 3 पण कॅन्सल होतील. D2ची व्हॅल्यू काय मिळेल, फक्त 18. सर्व कॅन्सल होत आहे, फक्त 18 राहत आहे. D2 म्हणजे दिवस किती लागतील, 18 दिवस. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. या टाईपचे क्वेश्चन या सूत्राने सॉल्व करायचे आहेत. लक्षात राहू द्या. MDH भागिले W, MDH भागिले W हे वर्क पहिलं आणि हे वर्क दुसरं आहे. त्यासाठी 1 घेतलेला आहे, येथे 2 घेतलेला आहे. कामगार आहेत, तास आहेत आणि दिवस पण आहेत. त्यासाठी कामगार, दिवस आणि तास हे सूत्र. तेच काम असल्यामुळे एकच काम आहे म्हणून येथे 1ने आपण भाग दिलेला आहे. W1ची व्हॅल्यू 1, W2ची व्हॅल्यू पण 1 आहे, कारण तेच काम आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न.
तासी 60 किलोमीटर वेगाने म्हणजे एका तासामध्ये 60 किलोमीटर जाणारी मालगाडी आहे आणि त्या मालगाडीची लांबी आहे 400 मीटर, तिचा वेग आहे तासी 60 किलोमीटर. 800 मीटर लांब पूल आहे एक, 800 मीटर लांबीचा पूल आहे, तो ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. पहा, समजा हा पूल आहे, असा पूल आहे एवढा. या पुलाची लांबी किती आहे? पूल आहे 800 मीटर लांब, 800 मीटर, बरोबर आहे. आणि मालगाडी आहे एक, तिची लांबी आहे 400 मीटर. पहा, अशी मालगाडी आहे. सपोज ही मालगाडी आहे रेल्वे छोटी, तर हिची लांबी आहे 400 मीटर. तर हा पूल एवढा 800 मीटर लांबीचा क्रॉस करायचा आहे, म्हणजे ही मालगाडी येथे यायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे हे एकूण अंतर किती होईल? एकूण अंतर किती होईल? मालगाडीची लांबी आणि या पुलाची लांबी म्हणजे तेवढं अंतर होणार आहे, बरोबर आहे. आपल्याला हे सूत्र माहिती आहे. अंतर, अंतर म्हणजे काय? वेग आणि वेळ यांचा गुणाकार. वेग आणि वेळ हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. अंतर म्हणजे काय? वेग आणि वेळ. तर अंतर आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे आणि स्पीड आहे तासी किलोमीटरमध्ये. आपण काय करू? याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करू. अंतर दिलेलं आहे 400 आणि 800, बरोबर आहे. म्हणजे एकूण अंतर किती होईल? 400 आणि 800. अंतर म्हणजे हे अंतर, मालगाडीची लांबी आणि प्लस पुलाची लांबी, बरोबर आहे. हे मीटरमध्ये आहे, बरोबर आहे. मीटर. वेग, वेग किती आहे? तासी 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर याचे मीटरमध्ये करू आपण, म्हणजे 1000ने गुणाकार करणार. पर आवर, पहा 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर मीटरमध्ये करायचं असेल तर 60ला पुन्हा 1000ने गुणाकार करणार, म्हणजे 60,000 मीटर होतील, बरोबर आहे. आवर, आवर म्हणजे 1 तास. 1 तासाचे सेकंद होतील 3600, बरोबर आहे. हे सेकंद. आता किलोमीटर पर आवरचा आपण मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. त्याप्रमाणे हे काय होईल? वेग, वेग किती आहे? 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे येथे आवरसाठी 3600 सेकंद लिहिणार. आता हे होईल मीटर पर सेकंद, बरोबर आहे. किलोमीटर पर आवरचा आपण हे आहे 60 किलोमीटर पर आवर प्रति तास, बरोबर आहे. मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आपण. आणि वेळ, वेळ किती लागेल तो आपल्याला काढायचा आहे, बरोबर आहे. टाईम आपल्याला काढायचा आहे. टी, टी म्हणजे वेळ किती लागेल. तो आपल्याला काय करता येईल? हे 1200 होतील, हे दोघांची बेरीज 1200, बरोबर आहे. 1200 मीटर. हे 2 शून्य कॅन्सल होतील, हे 2 शून्य कॅन्सल होतील. 6ने भाग देऊ आपण, 6ने भाग देऊ किंवा 12ने भाग देऊ. 12 त्रिक 36 होतील, 12 पंचे 60, हे 50 होतील. 50 भागिले 3, 50 भागिले 3 हे मीटर पर सेकंद आहेत, बरोबर आहे. आणि गुणिले टाईम आपल्याला काढायचा आहे. पहा, आता आपल्याला काय करता येईल? फक्त टाईम काढायचा आहे. हे इकडे पास करू आपण, म्हणजे काय होईल? टी इक्वल टू, देअरफोर टीची व्हॅल्यू काय होईल? या साईडचे 1200 हे इकडे आणले आपण. पहा, इकडे गुणाकारामध्ये आहेत, इकडे भागाकारामध्ये येतील, बरोबर आहे. एवढी क्वांटिटी इकडे गुणाकारामध्ये आहे टीला, बरोबर आहे. म्हणजे इकडे भागाकारामध्ये येईल, इकडे आणले तर भागाकारामध्ये येतील. 50 भागिले 3 याप्रमाणे. पहा, 50 भागिले 3 मीटर पर सेकंद आहे आणि हे काय आहे? मीटर आहे. म्हणजे मीटर आणि मीटर कॅन्सल होईल, फक्त सेकंद राहील, बरोबर आहे. म्हणजे येणारं उत्तर त्याचं एकक आपल्याला फक्त सेकंद मिळणार आहे, बरोबर आहे. हे होतील सेकंद. टाईम काढायचा आहे, सेकंदमध्ये मिळणार आहे आपल्याला. पहा, हे 3 आता वर जातील, बरोबर आहे. म्हणजे हे काय होतील? पहा, हे 3 वर जातील. 1200 गुणिले 3 म्हणजे 3600 होतील आणि खाली 50 राहणार आहेत. पहा, 0 0 कॅन्सल. 5ने भाग देऊ, 5 7 35, 1 राहील. 5 2 10, म्हणजे उत्तर काय मिळेल? 72 सेकंद. 72 सेकंद आपल्याला उत्तर मिळत आहे, बरोबर आहे. 72 सेकंद ऑप्शन आहे का? ऑप्शन नाही आहे. परंतु 1 मिनिट 12 सेकंद म्हणजे किती? 72 सेकंद, बरोबर आहे. 60 सेकंद
म्हणजे 1 मिनिट आणि उरलेले 12 सेकंद. 1 मिनिट 12 सेकंद म्हणजेच काय 72. 1 मिनिट 12 सेकंद म्हणजेच एकूण होतील 72 सेकंद. 72 सेकंद याचाच अर्थ काय होतो 1 मिनिट 12 सेकंद म्हणजे पर्याय 3 आपला बरोबर आहे. पहा हे सूत्र आपल्याला माहिती आहे, अंतर म्हणजे वेग गुणिले वेळ, बरोबर आहे. किंवा वेळ म्हणजे अंतर भागिले वेग असं डायरेक्ट पण लिहिता येईल आपल्याला. यावरून आपण काय केलेलं आहे फक्त व्हॅल्यू टाकलेल्या आहेत. ऑप्शन आपला सेकंदमध्ये आहे त्यामुळे किलोमीटर पर आवरचा आपण मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. टीची किंमत निघाली 72 सेकंद. नेक्स्ट क्वेश्चन 5वा प्रश्न. 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील. पहा दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील. पहा दिवसांची संख्या दिवस आणि माणसे किंवा दिवस आणि वर्कर कामगार यामध्ये काय असते व्यस्त चलन असते हे आपल्याला माहिती आहे. दिवसांची संख्या आपल्याला कशी दिलेली आहे 2/3. तर माणसांची संख्या व्यस्त चलन असते हे आपल्याला माहिती आहे. तर माणसांची संख्या किती असेल याचा व्यस्त 3 वर जातील 2 खाली येतील, बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो दिवसांची संख्या कमी केली तर माणसांची संख्या याप्रमाणे होत आहे. म्हणजे 2साठी 3 म्हणजे 2 ऐवजी आपल्याला 1 माणूस वाढवावा लागेल, बरोबर आहे. म्हणजे 2 आणि 3 2साठी 3 आहे म्हणजे 1 माणूस येथे वाढवावा लागेल, बरोबर आहे. म्हणजे 1 माणूस आणखी लागणार आहे येथे. 2ला 2 आहे का नाही, 2 आहे तर इथे 3 आहे. फरक किती आहे 1चा फरक आहे म्हणजे येथे आणखी 1 माणूस लागेल, बरोबर आहे. आणखी 1 माणूस लागणार आहे, आणखी 1 माणूस लागेल. परंतु आपल्याला 3 आहे का प्रश्नामध्ये काय आहे 36 माणसे आहेत. 2 माणसाला 3 आहे, इथे काय आहे 36 माणसे आहेत म्हणजे 36 आहे. 2 माणसे असतील तर 3 लागत आहेत म्हणजे 1 वाढत आहे. परंतु प्रश्नामध्ये काय आहे येथे 36 माणसे आहेत. पहा 2साठी 3 लागत आहेत. प्रश्नामध्ये काय आहे 36 आहे म्हणजे 3 ऐवजी 36 आहे, बरोबर आहे. म्हणजे 2साठी 36 आहे, 2साठी 36 आहे, बरोबर आहे. तर 1साठी किती 1साठी किती समजा x म्हणजे xची किंमत किती मिळेल आपल्याला 2 म्हणजे 36, 1 म्हणजे काय होईल 18 होईल, बरोबर आहे. 2 समजा 2ची व्हॅल्यू किती आहे 36 आहे तर 1ची व्हॅल्यू किती होईल इकडे अर्धे तर इकडे अर्धे 1ची व्हॅल्यू किती होईल 18 होईल, बरोबर आहे. 18 येणार आहे म्हणजे ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. पहा दिवसांची संख्या याप्रमाणे आहे तर माणसांची संख्या याप्रमाणे होणार आहे. म्हणजे येथे काय होत आहे 2 3 म्हणजे 2 ऐवजी 3 लागत आहेत, 2 ऐवजी 3 माणसे लागत आहेत म्हणजे 1 माणूस जास्त लागत आहे, बरोबर आहे. तर येथे आपल्याला किती आहे 36 आहे म्हणजे 3 ऐवजी 36 आहे. पहा हे 36 3 ऐवजी 36 तर हे भागिले 2 म्हणजे काय होईल 18च होईल, बरोबर आहे. 3 ऐवजी 36 आहे 36 हे भागिले 2 म्हणजे 18 याप्रमाणे. पहा आणखी 1 माणूस लागेल हे उत्तर नाही आहे आपलं, बरोबर आहे. म्हणजे येथे फरक येतो आपल्याला 2 ऐवजी 3 लागत आहेत 3 नाही म्हणजे 36 आहेत. 36 भागिले हे 2 म्हणजे 18. नेक्स्ट क्वेश्चन 6वा प्रश्न. एका हौदाच्या 6 तोट्या एकदम सोडल्यास तो 3 तासात पूर्णपणे रिकामा होतो. पहा हौद आहे आणि त्याला 6 तोट्या आहेत. समजा असा एक हौद आहे आणि त्याला असे 6 नळ आहेत 1 2 3 4 5 आणि हा एक 6 असे त्याचे तोट्या म्हणजे ऑन ऑफचं बटन असे हे 6 नळ एकदा सुरू केले आपण तर काय होईल 3 तासामध्ये हौद पूर्ण रिकामा होतो. 3 तासात, बरोबर आहे. 3 तास लागतात पूर्ण हौद रिकामा होण्यासाठी. 6 नळ जर आपण चालू केले तर एकाच वेळी एकदम म्हणजे एकाच वेळी पूर्ण हौद रिकामा होण्यासाठी 3 तास लागतात. जर आपण 4च नळ चालू केले 2 नळ बंद ठेवले आपण 2 नळ बंद ठेवले आणि 4च नळ चालू ठेवले. जर आपण 6 ऐवजी हे 2 नळ आपण बंद ठेवले हे 2 ऑफ आहेत
बाकीचे 4 नळ आपण चालू केले, ऑन केले, तर किती तासामध्ये हौद रिकामा होईल? पहा, व्यस्त चलन आहे, बरोबर आहे. नळ जर जास्त आपण चालू ठेवले तर हौद कसा होईल? लवकर रिकामा होईल. नळ आपण कमी चालू ठेवले, नळाची संख्या कमी केली, तर हौद रिकामा होण्यास वेळ जास्त लागणार आहे. पहा, तोट्या आणि हा वेळ कसा आहे? व्यस्त चलन आहे. कशामुळे? कारण 6 तोट्या जर चालू असतील तर हौद लवकर रिकामा होईल, बरोबर आहे. आणि 4 तोट्या जर चालू असतील तर हौदाला वेळ लागेल. ऑप्शन याप्रमाणे आहेत. व्यस्त चलन आहे, बरोबर आहे. येथे तोटे आहेत, पहा, हौदाच्या तोट्या आणि तास आहेत, बरोबर आहे. तोट्या 6 असतील तर 3 तासामध्ये हौद रिकामा होतो. जर त्याच्या 4 तोट्या एकदम सोडल्यास, तोट्या 4 घेतल्या, तर वेळ किती लागेल? हा वेळ आपल्याला काढायचा आहे, बरोबर आहे. याप्रमाणे व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन असेल तर गुणाकार इक्वल असतो, बरोबर आहे. व्यस्त चलन म्हणजे गुणाकार इक्वल, हा गुणाकार इक्वल आहे, हा गुणाकार 6 गुणिले 3 हे इक्वल आहेत 4 गुणिले xला. हे काय होतील? साहित्रिक 18 होतील, 18. आणि हे 4 भागाकारामध्ये येतील, इक्वल टू x, बरोबर आहे. 18 भागिले 4 म्हणजे काय होईल? 2 ने भाग देऊ, 2 2 4, 2 9 18. 9 भागिले 2, 9 भागिले 2 ही व्हॅल्यू xची आहे. 9 भागिले 2 म्हणजे काय? 4.5, बरोबर आहे. 9चे अर्धे म्हणजे 4.5. 9 भागिले 2 म्हणजे आपण असे लिहू शकतो 4.5, म्हणजे याप्रमाणे. किंवा 9ला 2 ने भाग द्या, उत्तर काय मिळेल? 2 चौक 8, बाकी 1 राहील, बरोबर आहे. हे कसं लिहिणार आपण? म्हणजे 9 भागिले 2 याचा अर्थ काय होतो? असंही लिहिता येते आपल्याला. आपण 2 ने भाग दिलेला आहे, बरोबर आहे. उत्तर आपलं 4 आलेलं आहे. 2 ने भाग दिलेला आहे म्हणजे 2 खाली येतील आणि बाकी 1 उरत आहे, याप्रमाणे, बरोबर आहे. 9 भागिले 2 म्हणजेच काय? 4.5. त्याला असं लिहितो आपण, हे 4 आणि हे अर्धा म्हणजे 4.5. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पहा, 6 तोट्या असताना 3 तास लागत आहेत. तोट्या कमी केल्या तर वेळ जास्त लागेल, 4.5 तास लागत आहेत, बरोबर आहे. तोट्या जास्त तर वेळ कमी, तोट्या कमी आहेत तर वेळ जास्त लागणार आहे, म्हणजे व्यस्त चलन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 7वा प्रश्न. आडगाववरून कडेगावला जाण्यासाठी दीपक सकाळी 9 वाजता 4 किलोमीटर वेगाने पायी जात आहे. पहा, समजा हा रस्ता आहे, रोड आहे, येथे आडगाव आहे, आडगाव येथे आहे, बरोबर आहे. आणि येथे आहे कडेगाव, येथे आहे कडेगाव. आडगाव आणि कडेगाव. दीपक सकाळी 9 वाजता घरातून 4 किलोमीटर वेगाने जात आहे. पहा, समजा आडगाववरून दीपक 9 वाजता निघालेला आहे, येथे 9 वाजता, बरोबर आहे. येथे 10 वाजतील, 11, 12, 1, 2, 3, 4 याप्रमाणे 9 वाजतील, नंतर 10, नंतर 11 वाजतील, नंतर 12, 1, 2, 3. हा टाईम आहे आपला, बरोबर आहे. 9 वाजता, हे 10, 11, हे दुपारचे 12, दुपारचा 1, दुपारचे 2 आणि दुपारचे 3, समजा दुपारचे 4, याप्रमाणे. पहा, दीपकचा वेग किती आहे? 4 किलोमीटर. दीपक 9 वाजता निघालेला आहे, म्हणजे 4 किलोमीटर कधी पूर्ण होतील? 10 वाजता होतील, 1 तासाने, बरोबर आहे. म्हणजे 10 वाजता दीपक 4 किलोमीटर अंतर जाणार आहे, बरोबर आहे. 11 वाजता अजून 4 किलोमीटर वाढ होईल, म्हणजे 8 किलोमीटर. 4, 8, 12 किलोमीटर, येथे 16 किलोमीटर. प्रत्येक तासाला 4 किलोमीटर अंतर वाढणार आहे, 20 किलोमीटर, बरोबर आहे. येथे 24 किलोमीटर,
येथे 28 किलोमीटर. याप्रमाणे दीपक जात आहे. 10 वाजता 4 किलोमीटर, 11 वाजता 8 किलोमीटर, 12 वाजता 12 किलोमीटर, 1 वाजता 16, 2 वाजता 20 याप्रमाणे. नंतर दिलीप सकाळी 10 वाजता घरातून निघतो. पहा दिलीप 10 वाजता घरातून निघणार आहे. 10 वाजता दिलीप निघणार आहे, बरोबर आहे. म्हणजे 11 वाजता 5 किलोमीटर जाईल तो, कारण त्याची स्पीड किती आहे 5 किलोमीटर. दोघे पण पायी जात आहेत. दीपकची स्पीड 5 किलोमीटर पर आवर आहे. 10 वाजता दिलीप निघत आहे, म्हणजे 11 वाजता 5 किलोमीटर होतील. दिलीप 10 वाजता निघत आहे, बरोबर आहे. आणि दीपक 9 वाजता घरातून निघत आहे. 10 वाजता निघत आहे म्हणजे 1 तास 11 वाजता होईल, म्हणजे 5 किलोमीटर जाईल. येथे 10 किलोमीटर होतील. येथे 15 किलोमीटर दिलीपची स्पीड आहे ही. येथे 20 किलोमीटर, बरोबर आहे. येथे 25 किलोमीटर, 5-5 किलोमीटर वाढ होत जाईल. आणि येथे 4-4 किलोमीटर वाढ होत जाईल. त्यांची भेट कधी होईल? समजा 12 वाजता हा 12 किलोमीटर आहे आणि हा 10 किलोमीटर आहे, म्हणजे हा मागे आहे, हा पुढे आहे. 1 वाजता हा 16 किलोमीटर आहे, तर हा 15 किलोमीटर आहे, बरोबर आहे. म्हणजे हा पुढे आहे, हा मागं आहे. परंतु 2 वाजता काय आहे पहा, हा 20 किलोमीटरवर आहे, हा पण 20 किलोमीटरवर आहे, बरोबर आहे. म्हणजे दोघांची 2 वाजता भेट होणार आहे. हा 9 वाजता निघत आहे, तर 2 वाजता 20 किलोमीटर अंतर पार करत आहे. आणि हा 10 वाजता निघत आहे, परंतु 2 वाजता तो पण 20 किलोमीटर अंतर पार करत आहे. त्यावेळी 2 वाजलेले असतील, बरोबर आहे. दुपारचे 2, दुपारी 2 वाजता, म्हणजे पर्याय 3 आपला बरोबर आहे. फक्त येथे एक लक्षात ठेवायचं, 9 वाजता निघत आहे म्हणजे 10 वाजता 4 किलोमीटर होईल, कारण 1 तास 9 वाजता होणार नाही, 10 वाजता 1 तास होईल. हा 10 वाजता निघत आहे म्हणजे 1 तास 11 वाजता होईल, म्हणजे 11 वाजता 5 किलोमीटर होईल. आणि याचे 10 वाजता 4 किलोमीटर होतील. नेक्स्ट क्वेश्चन, 8वा प्रश्न. येथे तोटे आणि तास आहेत, बरोबर आहे. तोटे आहेत आणि तास आहेत. यामध्ये व्यस्त चलन असते, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. सतत चालू ठेवलेल्या पाण्याच्या 4 सारख्या तोट्यांनी. पहा, तोट्या जर 4 असतील, तोट्या म्हणजे ऑन ऑफचे स्विच, त्या नळाचे ऑन ऑफचे स्विच. 4 तोट्यांनी 10 तासात भरणारी टाकी. पहा, 4 तोट्या चालू असतील तर 10 तासात टाकी भरत आहे. जर 8 तासात टाकी भरायची असेल तर किती तोट्या चालू ठेवावे लागतील? समजा x, बरोबर आहे. तोट्या काढायच्या आहेत आपल्याला. किती नळ आपल्याला चालू ठेवावे लागतील? पहा, तोट्या 4 आहेत तर तास 10 लागत आहेत. आता तास कमी झालेले आहेत तर तोट्या काय होतील? जास्त लागतील, बरोबर आहे. म्हणजे व्यस्त चलन आहे, व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनामध्ये आपण काय करतो? 2 राशींचा गुणाकार इक्वल दाखवतो. येथे व्यस्त चलन आहे म्हणजे गुणाकार इक्वल दाखविणार. 4 गुणिले 10 हा गुणाकार इक्वल असेल हा गुणाकार, बरोबर आहे. या 2 राशींचा गुणाकार इक्वल आहे या 2 राशींचा गुणाकार, x गुणिले 8. हे 10 चौक 40 होतील, हे 8 भागाकारामध्ये येतील आणि इक्वल टू x. x इक्वल टू 40 भागिले 8 म्हणजे 5. 8 पंचे 40, बरोबर आहे. 5. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 9वा प्रश्न. आपल्याला बोगद्याची लांबी काढायची आहे. पहा, एकूण अंतर, एकूण लांबी किंवा एकूण अंतर. एकूण अंतर किती आहे? आगगाडीची लांबी, यापूर्वी एक प्रश्न पाहिलेला आहे आपण. आगगाडीची लांबी आणि प्लस बोगद्याची लांबी. बोगद्याची लांबी, बरोबर आहे. आपल्याला बोगद्याची लांबी काढायची आहे. आगगाडीची लांबी आहे 700 मीटर. 700 मीटर, बरोबर आहे. प्लस बोगद्याची लांबी आपण x घेऊ, म्हणजे xची किंमत आपल्याला काढायची आहे. एकूण अंतर एवढं आहे, बरोबर आहे. हे झालं अंतर. पण आपल्याला सूत्र माहिती आहे. अंतर म्हणजे काय? वेग आणि वेळ दोघांचा गुणाकार. अंतर
म्हणजेच काय, वेग गुणिले वेळ, बरोबर आहे. अंतर किती आहे, 700 प्लस एक्स, बरोबर आहे. 700 आणि प्लस एक्स. वेग किती आहे, गाडीचा वेग आहे 60 किलोमीटर पर आवर, ताशी आहे, म्हणजे 60 किलोमीटर आहे आणि पर आवर पहा. आणि वेळ किती आहे, 1 मिनिट. 1 मिनिट पहा, इकडे मीटर आहे, इकडे किलोमीटर आहे. आपल्याला एकाच एककामध्ये रूपांतर करावे लागते. इकडे मीटर, इकडे किलोमीटर असं नाही चालत. आपण काय करू, या किलोमीटर पर आवरला आपण मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर करू. आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, बरोबर आहे. पहा, 60 किलोमीटर पर आवर आहेत. किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं असेल तर 60ला पुन्हा 1000ने गुणाकार करणार, बरोबर आहे. म्हणजे भागिले 1 तास आहे. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. तर आता हे काय होतील, हे मीटर होतील आणि हे सेकंद होतील. हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल. 12ने भाग देऊ, 12 त्रिक 36 आणि 12 पंचे 60. 50 भागिले 3 मीटर पर सेकंद, बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो, 50 भागिले 3. आता हे मीटर पर सेकंदमध्ये झालेले आहेत आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, बरोबर आहे. आणि हे काय आहे, 700 प्लस एक्स. पहा 700, आता एकाच एककामध्ये रूपांतर केलेलं आहे. 700 प्लस एक्स. आपल्याला या एक्सची किंमत काढायची आहे, बरोबर आहे. पहा येथे गुणाकार आहे, हे आपण कॅन्सल करू. आता हे गुणिले 60, बरोबर आहे. येथे लिहितो गुणिले 60, म्हणजे 3 10, 3 1 3, 3 2 6, हे 20 होतील, बरोबर आहे. म्हणजे हे 50 गुणिले 20 1000 होतील. पहा 50 गुणिले 20 म्हणजे 1000 होतील आणि हे 700 इकडे मायनसमध्ये येतील, म्हणजे एक्स इकडे एक्स इक्वल टू काय होईल, हा गुणाकार 50 गुणिले 20 1000 आणि हे 700 इकडे वजा होतील, म्हणजे वजा 700. उत्तर काय मिळेल, 300. हे काय आहेत, मीटर, बरोबर आहे. 300 मीटर. उत्तर काय मिळेल, 300 मीटर. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 10वा प्रश्न. 8 कामगार एक काम 16 दिवसात संपवतात. 4 दिवसानंतर 2 कामगार कमी केल्यास. पहा 4 दिवसानंतर 2 कामगार कमी केले आहेत. 4 दिवसानंतर 2 कामगार कमी केल्यास, म्हणजे 8 कामगार 4 दिवस आहेत, नंतर 2 कामगार कमी केले, म्हणजे 8मधून 2 कमी केले कामगार, तर 6 कामगार होतील. तर ते किती दिवसात काम पूर्ण करतील, हे आपल्याला काढायचं आहे. पहा सूत्र तेच, MDH भागिले W, MDH भागिले W. हे सेकंड वर्क आहे, बरोबर आहे. 8 कामगार, दिवस किती आहेत, 16 आहेत. इथे तास दिलेले नाहीत, घ्यायची गरज नाही. वर्क एक काम आहे, बरोबर आहे. एक काम आहे म्हणजे 1ने भाग देणार, नंतर पुन्हा तेच काम आहे म्हणजे 1ने भाग दिला काय न दिला काय सारखंच आहे. M2. पहा आता येथे कामगार किती घेणार आपण, 4 दिवसानंतर, म्हणजे 8 कामगार 4 दिवस तर आहेत, बरोबर आहे. म्हणजे एवढं त्यांचं वर्क आहे, बरोबर आहे. 8 कामगार 4 दिवस. पुन्हा 2 कामगार कमी केलेले आहेत, म्हणजे 8मधून 2 गेले तर 6 कामगार, बरोबर आहे. तर किती दिवस, दिवस किती आहेत, एक्स, याप्रमाणे 8 गुणिले 16, बरोबर आहे. इक्वल टू 8 चौक 32 होतील आणि प्लस 6x, बरोबर आहे. हे 16 8 128 होतील. हे 32 इकडे आणले आपण तर वजा 32 होतील, इकडे राहील 6x, बरोबर आहे. हे किती होतील, 96 होतील. इक्वल टू 6x, म्हणजे x बरोबर काय मिळेल आपल्याला, देअरफॉर x बरोबर 96 भागिले 6 म्हणजे 16, 16 सकी 96. एक्सची किंमत आपल्याला 16 मिळणार आहे. पहा एक्स म्हणजे काय, दिवस, म्हणजे 16 दिवस. परंतु हे उत्तर येणार नाही, कशामुळे, कारण एक्स म्हणजे दिवस आहेत. येथे एक्सची किंमत 16 दिवस, बरोबर आहे. परंतु येथे
दिवस 4 आहेत, कारण 8 कामगार 4 दिवस काम करत आहेत, म्हणजे हे पण दिवस त्यामध्ये आपल्याला ॲड करावे लागतील. हे 4 दिवस बरोबर आहे. 8 कामगार 4 दिवस काम करत आहेत, म्हणजे हे 4 दिवस यामध्ये आपण प्लस करणार. 16 आणि 4 20 दिवस, म्हणजे एकूण 20 दिवसात काम पूर्ण होणार आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पहा इथे W1 आणि W2 एकच वर्क असल्यामुळे नाही लिहिलं तरी चालेल, बरोबर आहे. याप्रमाणे समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.